आणि एक महत्त्वाची बातमी, कोलकात्यातील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आता इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA ही संप करणार आहे। देशभरात उद्या 24 तासांच्या संपाची हाक देण्यात आलेली आहे। हा संप सकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 24 तासानंतर 18 ऑगस्टला संपणार आहे। दरम्यान यावेळी OPD सह अनेक आरोग्य सेवा ठप्प होणार आहेत। IMAच्या निवेदनामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे डॉक्टर संपावर जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। बलात्कार आणि हत्या घटनेमुळे देशभरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण सध्या आहे। कोलकात्यातील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आता इंडियन मेडिकल असोसिएशन संप करणार असल्याचं समजते। IMA संपावर जाणार आहे। देशभरात उद्या 24 तासांच्या संपाची हाक देण्यात आलेली आहे। हा संप सकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 24 तासांनंतर म्हणजेच 18 ऑगस्टला हा संप संपणार आहे। दरम्यान यावेळी OPD सह अनेक आरोग्य सेवा ठप्प राहणार आहेत। IMAच्या निवेदनामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे डॉक्टर हे संपावर जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। बलात्कार आणि हत्या घटनेमुळे देशभरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे। या संपादरम्यान मात्र अत्यावश्यक सेवा पुरवली जाणार आहे। अत्यावश्यक ऑपरेशन्स देखील केले जाणार असल्याची माहिती देखील IMAने दिलेली आहे। मात्र OPD बंद असणार आहे। संपादरम्यान सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। उद्या IMAची 24 तासांची संपाची हाक आहे। कोलकाता बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ ही संपाची हाक देण्यात आलेली आहे। देशभरात कोलकातामध्ये झालेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर देशभरातून त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत। देशभरातून तीव्र संतापाची लाट उसळताना आपण पाहू शकतोय। त्याच पार्श्वभूमीवर उद्या IMAने 24 तासांचा संप पुकारलेला आहे। 24 तास राज्यातील देशभरातील डॉक्टर्स जे असतील ते संपावर जाणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती आणि बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर राजन संचेती जे पुणे IMAचे अध्यक्ष आहेत। डॉक्टर, तुमचं सध्या NDTV मराठीमध्ये प्रथमतः स्वागत आहे। देशभरातून कोलकात्यामध्ये झालेल्या निर्दयी आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर संतापाची लाट उसळताना पाहू शकतोय आणि 24 तासांचा हा संप देखील पुकारण्यात आलेला आहे। काय माहिती आहे? संप करण्यात आलेला आहे। आज आमची मीटिंग आहे ऑफिस बेअररची आणि हेडक्वार्टर दिल्लीकडनं आम्हाला जसा आदेश येतो त्या पद्धतीने आमचे सगळे जे डॉक्टर्स आहेत पूर्ण महाराष्ट्रातले, स्टेटचे आमचे डॉक्टर दिनेश ठाकरे आहे प्रेसिडेंट, सज्जनवाला सेक्रेटरी आहेत, IMA महाराष्ट्राचे डॉक्टर अशोकन हे दिल्लीत आहेत आणि त्या ठिकाणी आमची मीटिंग झाली आहे। ह्या मीटिंगद्वारे असं ठरलंय का पूर्ण देशामध्ये जे काही आपले हॉस्पिटल्स आहेत, क्लिनिक्स आहेत ते बंद ठेवणार आहे। एक निषेधार्थ आणि ही घृणास्पद जी घटना आहे त्याचा निषेध मी करतो। आमचे डॉक्टर्स जे आहेत एक भीतीच्या वातावरणामध्ये जे काम करतायत ते अतिशय खेदजनक बाब आहे का सिक्युरिटी त्या ठिकाणी तेच भक्षक झालेत आणि त्यांनी हे जे काही कृत्य केले ते निश्चितपणे मी सांगेल की अतिशय घृणा, लज्जास्पद आणि मानवतेला काळिमा फासणारा हा विषय आहे। आणि सर्व मी म्हणेल की नुसतं डॉक्टर्स नाही, सर्व थरातील, इव्हन आपण बघितलं का परदेशात सुद्धा हा निषेध होतोय आणि डॉक्टरांची जी बाजू आहे ते सर्व समाज एकट्ठा होऊन एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला निषेध नोंदवून ह्या जे काही गुन्हेगार आहे यामध्ये ते उच्चपद असतील अशी शंका आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे। टू द एक्सटेंट ही पनिशमेंट आहे ही अजिबात आपण त्यांना लोकांना माफ करू शकत नाही। आणि ह्याद्वारे हे जे शासन आहे भलेही आपलं महाराष्ट्रातलं असेल आणि केंद्रातलं असेल त्यांनी गंभीर दखल घेऊन ह्या विषयामध्ये लक्ष घालून आरोग्य सेवा जी आहे ही प्रायोरिटी आहे त्यामध्ये लक्ष हे घातलंच पाहिजे। आरोग्य सेवा काय असते हे सांगायची तशी गरज नाही, कारण प्रत्येकाला
गरज आहे का कुठलंही त्याला दुखणं आलं किंवा कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं इमर्जन्सी एखादे सपोज डिलिव्हरी आहे आणि त्या ठिकाणी 24/7 आमचे डॉक्टर्स काम करत असतात. आपण बघितलं कोविडमध्ये सुद्धा इतक्या उत्कृष्टरित्या सेवा दिलेली आहे. त्यात आमचे डॉक्टर शहीद झालेत. ही कल्पना आहे देशाला. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो का सर्वांनी जसं कोविडमध्ये सहकार्य केलं, ह्या कृत्यामध्ये अजिबात दया दाखवू नये व ह्यांना पनिशमेंट अतिशय सिव्हिअर अशी झाली पाहिजे, ही अशी मागणी आमच्याकडनं आहे. आणि डॉक्टर्स जे आहेत, एकाला आपल्या हॉस्पिटलमध्ये बघितलं, ससूनमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं, राहण्याची व्यवस्था, त्या डॉक्टरांची सिक्युरिटी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. तर त्याला जर त्या ठिकाणी जर सिक्युरिटी मिळाली नाही तर अशा ज्या गोष्टी घडतात त्या क्षमा करण्यासारखा नाही. डॉक्टर जो आहे एक जीवनदान देणारा आहे आणि त्याच ठिकाणी जर जीवनदान देणाऱ्या व्यक्तीलाच कोणी घाला घालत असेल आणि नष्ट करत असेल तर समाजाने निश्चितपणे या ठिकाणी दखल घेण्याची अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण या ठिकाणी लक्ष घालावं गव्हर्नमेंटनी आणि तत्परतेने सिक्युरिटी आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना मिळावं. अशा भयावह याच्यामध्ये काम करण्यात फार कठीण गोष्ट आहे. भावी पिढी तुम्हाला सांगतो डॉक्टर क्षेत्रामध्ये यावं. मेडिकल स्टुडंट आहे तो म्हणाल मला डॉक्टर्स व्हायचं नाही आणि अशा ज्या घटना घडतात तर त्या निश्चितपणे सांगतो का या ठिकाणी जी वैद्यकीय विभागामध्ये जी मुलं येतील ते पुढे मागे दुसरीच त्या ठिकाणी प्रोफेशन शोधणार आणि आपल्याला डॉक्टरचं आत्ताच कमतरता आहे. बऱ्याचशा जागा आपण म्हणतो जागा मिळत नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस काढतात. आता काढायला आमचं म्हणाल की इट इज वेलकम, पण जर डॉक्टर्स त्या ठिकाणी तयार होत असतील तर त्या ठिकाणी त्या डॉक्टर्सचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. ही महत्वाची गोष्ट आहे. कारण अतिशय अशा ह्या कारणाने जे काय आपण म्हणतो या ठिकाणी घडलेले कृत्य आहे प्रत्येक ठिकाणी जर लक्ष घातलं तर तेल घालून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे डोळ्यामध्ये आणि लक्ष दिलं गेलं पाहिजे का आपले जे काही डॉक्टर्स आहेत समाजसेवेचा एक मोठा वाटा आहे, समाजसेवेचा भाग आहे आणि या ठिकाणी जर आपण लक्ष दिलं नाही तर जी काही आरोग्य व्यवस्था आहे ती कोलमडून पडणार आहे. हा स्ट्राईक जरी एक दिवसाचा असेल कदाचित हा इंडेफिनेट होऊ शकतो. समाजाने दखल घेतली पाहिजे. मी सांगतो इन्क्लुडिंग या ठिकाणी सगळं थरातील प्रोफेशनल जे असतील, मला फोन येत आहेत काही रोटरीचे, लायन्सचे आणि वेगवेगळे वकील आहेत, आर्किटेक्ट आहेत, हे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. समाजाचा एक भाग म्हणून ते आमच्या बरोबर राहणार आहे आणि शासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई केली आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं ती कमतरता आहे सगळ्याच गोष्टींची, तर त्यांनी दखल देऊन एक जे आपण म्हणतो या ठिकाणी एक कायदा करावा. कायदा मागे हेल्थकेअर साठी तो कायदा जो आहे लागू झाला नाही, तर यामध्ये जर असा कायदा लागू झाला, डॉक्टर्सची सिक्युरिटी आहे, डॉक्टरांचे जे जे काही समस्या आहेत त्यामध्ये शासनाने सरकार दरबारी म्हणजे सेंट्रलला सुद्धा लक्ष घालण्याची अत्यंत गरज आता आलेली आहे. आणि हे जर त्या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं नाही निश्चितपणे डॉक्टर्स जे आहेत त्याची गंभीर दखल घेऊन आमचे सगळे डॉक्टर जे आहेत ते संपावर जातील. आणि आमची इच्छा नाही, एक लक्षात ठेवायचं कुठलाही डॉक्टर जो आहे आमचं ध्येय काय आहे, वी आर ऑल क्रिएटिव्ह पीपल, वी आर नॉट डिस्ट्रक्टिव्ह. या ठिकाणी कुठलाही पेशंट आला कधीही त्याला आमचे डॉक्टर जे आहे आपल्या घरातला समजून त्याच्याशी उपचार करतात. आणि काही अनफॉर्च्युनेट जे काही गोष्टी घडतात तर त्या ठिकाणी लक्ष जरूर घातलं जाणार आहे. आणि आमच्या डॉक्टर्सचे जे काही मागण्या आहे, रास्त मागण्या आहेत, डेफिनेटली त्याची राहण्याची व्यवस्था, त्याची सिक्युरिटी आणि तिसरी गोष्ट बऱ्याचशा गोष्टी आमच्या ज्या मार्टतर्फे संप झालेला आहे, स्ट्राईक जो होता तो आमच्या बरोबरही आज ही मुलं आहेत आणि आपली जी मुलं आहेत ते चांगल्या पद्धतीने त्यांचं करिअर व्हावं. आणि जे भीतीयुक्त वातावरण आहे ते निश्चितपणे चांगलं नाही आपल्या समाजाच्या दृष्टीने. कोणीही कुठलाही डॉक्टर्स असेल तर एक दुसरं मेडिको लिगल भरपूर काही केसेस होतात आणि त्या डॉक्टर्सला त्या ठिकाणी जर प्रोटेक्शन दिलं
तर आपल्याकडे जी काही पोलीस यंत्रणा आहे आमच्याबरोबर अतिशय, मला आठवतं कोविडमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं. लष्करासारखंच या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट असं डॉक्टरांनी कार्य केलेलं आहे. पण त्या ठिकाणी जर समाजाने दखल घेतली, निश्चितपणे हे कुठलाही साथ असो, तर आमची जी साथ असेल, जी काही पेशंट्स असतील, आम्ही सगळ्यांना समजतो का हे आमच्या घरातला दुःखनीय पेशंट आहे, तो त्यासाठी आम्ही भरपूर त्याची काळजी घेतो आणि उपचार करतो. तर समाजाला एक चांगल्या पद्धतीने आम्ही सेवा देतोय आणि देणार आहोत. ही जे काही आम्ही स्ट्राईक करतो हे समाजामध्ये एक लक्ष राहील की आपण डॉक्टरांना लक्ष घातलं पाहिजे. व्हायलन्स आज बघा तुम्ही, काल मला वाटतं आणखी आम्ही व्हिडिओ टीव्हीवर बघितलं का डॉक्टर्स जे आहेत कुठेही उठायचं, काही असेल, बिलिंग असेल, काही असेल, त्या डॉक्टरला मारहाण करायची, हॉस्पिटलची तोडफोड करायची. ह्याला क्षमा नाही, हे लक्षात घ्या. निश्चितपणे कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि मला आठवतं आमच्याकडे जे या ठिकाणी कमिशनर आहे त्यांनी सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीने सर्क्युलर सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट केलं का डॉक्टरांचं व्हायलन्स कोण घेऊ नये. शासनाने अशी कडक दखल घेतली, असे गुन्हे जे आहेत यापुढे घडता कामा नये असा आमचा इशारा आहे. आणि शासनाने या ठिकाणी लक्ष घालावं. निश्चितपणे बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी लक्ष घालूया. आणि हा जो स्ट्राईक आहे कदाचित हा इंडेफिनेटिव्ह होऊ शकतो. आम्ही सगळे डॉक्टर्स युनायटेड आहोत आणि युनायटेडली या ठिकाणी निश्चित आम्ही नोंदवतो आणि समाजाला सुद्धा या ठिकाणी आम्ही घेऊन चालणार आहोत. बरोबर का आम्हाला कुठल्याही पेशंटची काही गैरसोय होऊ नये याची सुद्धा दखल घेऊ. इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी त्या पेशंटला आम्ही उपचार जरूर करू. जे काही आपल्या या ठिकाणी जे पेशंट्स येतात, वेगवेगळ्या खेड्यातून येतात, वेगवेगळ्या समाजामधले जी काय आहे, तर आम्ही त्यांना सुद्धा विनंती करतो का हा जो संप आहे हा आमच्या न्यायासाठी आहे आणि न्याय व्यवस्था जी आहे ती निश्चितपणे दखल घेईल. ज्युडिशियरी जे आहे, आय रिस्पेक्ट ऑल द ज्युडिशियरी, त्याने सुद्धा या ठिकाणी दखल घेतली तर चांगल्या पद्धतीने डॉक्टर जे आहेत आम्ही त्यांचा सगळं आम्ही सांगतो का वी रिस्पेक्ट ऑल द सिस्टम. पण या ठिकाणी लक्षात जर घेतलं शासनाने तर चांगल्या पद्धतीने आम्ही जे डॉक्टर्स आहोत त्यांना प्रतिसाद देऊ. अन्यथा ज्या गोष्टी या ठिकाणी घडतात त्या सर्वांनीच निषेध करायचे. मला वाटतं आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये सुद्धा बघितलं का एक अमेरिकेतलं त्या ठिकाणी एक स्क्वेअर मधलं चित्र त्या ठिकाणी दिसलं तर ती सुद्धा पिढी जी आहे ती निषेध नोंदवतात. आणि हे शर्मनाक बाब आहे. आपल्याला एक भारतीय म्हणून इंडिपेंडन्स डे आपण कालच सेलिब्रेट केला. इंडिपेंडन्स कसं सेलिब्रेट करायचं हा आमच्या समोर यक्ष प्रश्न होता. पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत एक लक्षात ठेवायचं, एवढी वर्ष 78 इयर्स आफ्टर इंडिपेंडन्स आपल्याला काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे. ते या ठिकाणी जी काही घटना घडली त्याचा निषेध मी नोंदवतो आणि या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की डॉक्टरांच्या बाजू समजून घ्या आणि शासनाने सुद्धा या ठिकाणी जरूर लक्ष द्यावं. डॉक्टर्सच्या हिताच्या गोष्टी, डॉक्टरची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या ज्या काही आम्ही मागण्या पुढे केलेल्या आहेत समाजापुढे, निश्चित तुम्हाला समजेल का डॉक्टरांच्या ज्या समस्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी आणखी सांगू इच्छितो, समाजाला एक लक्षात ठेवायचं, काही नार्कोटिक्स आपण म्हणतो काही ठिकाणी सापडलं गेलं, अतिशय निषेध मी स्वतः करतो या ठिकाणी. या गोष्टी व्हायला नको. समाजामध्ये सदृढ सशक्त असा जर समाज आपल्याला बनवायचा असेल तर डॉक्टर्स जे आहेत त्यांची सुद्धा बाजू आपण समजून घ्यावी आणि असे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी बाजूला करावं आणि त्यांना त्या ठिकाणी जे आपले चांगले लोक असतील, जे काही मेडिकल ऑफिसर्स असतील आणि काम करणारे जे कर्मचारी असतील त्यांनी निश्चितपणे निषेध करावा या ठिकाणी आणि चांगल्या लोकांचा या ठिकाणी निश्चितपणे विजय होणार आहे. नक्कीच. आणि ही जी काही समाजापुढे काळी बाजू आहे ती निश्चित आहे आमच्या दृष्टीने आणि अतिशय खेद वाटतो अबाउट द
tragic death of our dear daughter, Dr. मोमिता. मी या ठिकाणी सर्वांतर्फे आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे विभाग यातर्फे श्रद्धांजली वाहतो. जसे शहीद आहेत त्यांना मी काल श्रद्धांजली दिली. या ठिकाणी आमची काम करणारी एक स्नेही जवळची एक मुलगी, जसं आम्ही म्हणतो मुलगी असेल, आपली बहीण असेल, ते एक लक्षात घ्यायचं, अजिबात त्या ठिकाणी कुठलीही दयामाया न करता कारवाई करावी. धन्यवाद. नक्कीच राजनजी, तुम्ही जसं म्हणतायत तर या हत्येचा या ज्या घटनेचा निषेध व्यक्त केलाच पाहिजे आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. धन्यवाद, तुम्ही NDTV मराठीशी संवाद साधला या संदर्भात.